शुभ्रा कवले परफॉर्म और मोनो एक्ट मी जिजाऊ बोलते। कन्या भोसलेंची सून शुभांची माता भाग्य राज्याची पताका नभी अभिमानाने लवलते। लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते। आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढण्यात आल्या, तोरणे लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं। वर्षांपूर्वी अवघ्या महाराष्ट्रातील जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी राजेंची मी आई होय। अभिमान शुभा सारथ्या पुत्राला जन्म देऊन माझी धन्य झाली। हजारो मावळ्यांच्या घामाच्या रक्ताच्या सिंचनाने पावन झालेल्या माझ्या शुभानं त्याच्या अखंड परिश्रमानं बुद्धी चातुर्यानं आणि कळवळ्यानं निर्माण केलेल्या स्वराज्याचे आज झालेले समाजीकरण नैतिकता पद्धत पाहून तिला यावंसं वाटतं, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला यावंसं वाटतं। अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय जर यांच्यावर कोणी वाकडी तट टाकली तर त्याची गय केली जाणार नाही अशी शिकवण आम्ही शिवबांना दिली। माझ्या स्वराज्यामध्ये पूर्वस्त्री मग ती शत्रूची का असेना तिला माते समान मानून माझ्या शिवबानं तिचा मान सन्मान केला। पण आज या स्वराज्यामध्ये ती बाई सुरक्षित नाही। दिवसा ढवळ्या त्यांच्या अब्रूने धुंडावर काढले जातात आणि तिला कोणतीही न्याय व्यवस्था न्याय देऊ शकत नाही। ती किती मोठी शोकांतिका। 400 वर्षांपूर्वी मी सतीच्या प्रथेला कडाडून विरोध केला। तेव्हाच्या कर्मठ लोकांना मी निक्षून सांगितले आजपासून माझ्या स्वराज्यातील एकही लेक सती जाणार नाही। आणि तुम्ही 21व्या शतकातले विज्ञानवादी लोक काय करता? तुम्ही गर्भात स्त्री आहे हे समजताच तुम्ही हत्या करता। कुठे फेडाल एवढी पाप? आजच्या काळातील माता फॅशन, फेसबुक, मोबाईल, टीव्ही सिरियल मध्ये एकांत बुडलेल्या दिसतात आणि मुलगा दिसतो ना कट्ट्यावरती बसून येणाऱ्या पोरीबाईंची छेड काढताना मुलगा दिसतो। बापाच्या प्रॉपर्टीवर ऐश करताना मुलगा दिसतो। झटपट श्रीमंतीच्या भोवाबाई वाईट मार्ग स्वीकारताना मुलगा दिसतो। वैष्णवी होताना स्वतःच्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात घेऊन ठेवण्या इतका तो पाशाकृती झाला आहे। म्हणून त्यांना तुमच्यातल्या निद्रिसचित मातेला जागे करण्याची वेळ आली आहे। म्हणतात रामकृष्ण आले गेले त्याउनी जग का ओस पडले। रामकृष्ण आले गेले त्याउनी जग का ओस पडले। पण आजच्या तरुणांची ही दैन्य अवस्था पाहून खरंच शिवबाशिवाय अख्खा महाराष्ट्र आजच पडलाय। माझ्या शिवबाशिवाय अख्खा महाराष्ट्र आजच पडलाय। पण मातांनो माझा शिवबा इतका सहजासहजी नाही घडला। गर्भात वाढणाऱ्या त्या अंकुराला मी एका धबधब्या निखाऱ्याप्रमाणे वाढवले। माझ्या प्रयत्नांची व संस्कारांची फुंकार मी त्यावर मारली आणि एक असे ज्वालामुखीचे रूप धारण केले, स्थापन केले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबिके माझं अस्त्र दे, शस्त्र दे, ज्ञान दे, प्राण दे, गुणवंत सामर्थ्य दे, टाळण्याच्या दैत्य झुंजी अंबिके वरदान दे। आणि अंबिकेने शिवनेरीवर 1630 साली फेब्रुवारी महिन्यात रामचा जन्म झाला। सह्याद्रीला महाराष्ट्राला झाला। सुलतानांना तुमचा काय जन्म आला? आम्ही पाहिलेल्या स्वराज्य ते त्यांनी पूर्ण केले। त्यांच्या व्यक्ती जेव्हा बोलले जाते तेव्हा एक होते राजे शिवाजी। भीती नव्हती जगाची, परवा नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानीची व जिजा म्हातारीची।
मिळवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. म्हणूनच म्हणते बाळांनो, शिवबा राजांसारखं खूप अभ्यास करा.